नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या सालाबादप्रमाणे मार्गशीर्ष पौर्णिमा व दत्त जयंतीच्या निमित्ताने 14 डिसेंबर रोजी शनिवारपासून श्री वाघोबा महाराज यात्रोत्सवास सुरुवात झाली होती। त्या अनुषंगाने 17 डिसेंबर रोजी मंगळवारी जंगी कुस्त्यांचा आखाडा बोलठाण येथे ठेवण्यात आला होता। या आखाड्यासाठी नांदगाव तालुक्याचे कार्यसम्राट लोकप्रिय आमदार सुहास कांदे यांनी 21,000 रुपये देणगी दिली असल्याची माहिती यात्रोत्सव समितीच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे। बोलठाण येथे 17 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 2 वाजता वाघोबा महाराज मंदिरात यात्रोत्सव उत्सव समितीचे अध्यक्ष भगवान जाधव, बोलठाण ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी मगर, प्रल्हाद अरिंढे, पोपट कोल्हे, यात्रोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते वाघोबा महाराजांची पूजा करून दर्शन घेण्यात आले। तर मनोज रिंडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढून जंगी कुस्त्यांच्या आखाड्यासाठी वाजत गाजत घोषणाबाजी देत मिरवणूक काढून नियोजित आखाड्याच्या ठिकाणी मिरवणूक आल्यानंतर गावातील प्रतिष्ठित नागरिक बापू चव्हाण व यात्रोत्सव समितीचे पदाधिकारी यांच्या हस्ते श्रीफळ फोडून जंगी कुस्त्यांच्या आखाड्यास सुरुवात करण्यात आली। प्रथम लहान मुलांची रेवड्यांच्या बक्षिसावर कुस्तीपासून सुरुवात करण्यात आली। त्यानंतर भांडे 100 रुपयांपासून ते 5,000 रुपयांपर्यंत बक्षिसावर कुस्ती देण्यात आली। कुस्तीपटूंना हातापायांच्या हाडांना मार लागल्यानंतर त्यांच्यावर इलाज करण्यासाठी बोलठाण येथील बापू चव्हाण यांनी मोफत सेवा केली। चाळीस वर्षापूर्वी मी बोलठाणला राहत होतो। त्यावेळेसच्या आठवणी जाग्या करण्यासाठी म्हणून आज खास आखाडा बघण्यासाठी म्हणून मी पुण्यावरून इथं आलोय आणि सगळ्या लहानपणाच्या ज्या स्मृती ज्या आहेत त्या बोलठाणच्या जिलेबी भज्यापासनं शेवपासनं तर आखाड्यापर्यंत यात्रेचा पूर्ण आनंद मला लुटायचा होता। त्यासाठी मी आलो। हे सगळं भरून लहानपणाच्या आठवणी जागा झाल्या आणि मन अगदी तृप्त पावलंय। ग्रामस्थांनी हा उत्साह जो आहे अशाच उत्साहानं इथून पुढे घेऊन जावा अशी मनोमन इच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। या वाघोबा यात्रेनिमित्त आज या बोलठाण नगरीमध्ये आज मोठ्या प्रमाणात जवळपास 8 दिवस यात्रा उत्सव चालू असतो आणि आज माननीय आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही या ठिकाणी कुस्तीच्या आखाड्यामध्ये येथे आलो। आम्ही सर्व पदाधिकारी येथे या ठिकाणी येण्याचा आनंदच वेगळा आहे। अण्णा साहेबांनी देखील बोलठाणमध्ये अनेक प्रकारचे विविध विकास कामं या ठिकाणी अण्णा साहेबांनी दिली आणि त्यांनी येथून पुढे देखील अण्णा साहेब या बोलठाण शहरासाठी बोलठाण नगरीसाठी अनेक प्रकारचे कामं या ठिकाणी देतील। प्रत्येक कार्यकर्त्याला
सांभाळून घेतील आणि या पंचक्रोशीमध्ये जास्तीत जास्त विकास कसा होईल या ठिकाणी लक्ष देईल. हे वाघोबाचं मंदिर आहे, भारतात असं एकमेव मंदिर आहे का ते या बोलटण शहराच्या ठिकाणी. आणि आज अण्णासाहेबांच्या वतीने आम्ही येथे आलो. अतिशय आनंदाचं वातावरण आहे. असं जे पुढं आमदार साहेबांचं वेळोवेळी सहकार्य राहील. धन्यवाद. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी मुक्ताराम बागुल, नांदगाव.